1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या या कुत्र्याने त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःहून प्राणत्याग केला अशी कथा सांगितली जाते। रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी उभारण्यात आलेल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून सध्या राज्यातील राजकारण तापले। वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस असे पुरावे इतिहासात नसल्यानं ते शिल्प पाडून टाकावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली। या पत्रामध्ये 31 मेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला 31 मेचा अल्टिमेटम दिल्याचं बोललं जातंय। मात्र आता संभाजीराजेंनी आपण कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम दिला नसल्याचं सांगत काही जण जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेला एका काल्पनिक कुत्र्याचा पुतळा हा त्या महान युगप्रवर्तक महापुरुषाच्या सन्मानास बाधा पोहोचवत आहे। तो पुतळा हटवण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम दिलेला नाही। माझ्या पत्रात तसा उल्लेखच नाहीये। पत्रात दिलेली 31 मे ही तारीख माझी नसून राज्य सरकारचीच आहे। राज्य शासनाच्या धोरणावरून 31 मे अखेरपर्यंत राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमणे हटवण्याचा शासनाचा निर्णय आहे। या अनुषंगानेच मी 31 मेचा उल्लेख केलेला आहे। हा अल्टिमेटम नव्हे, मात्र या तारखेवरून काही क्रूर प्रवृत्ती जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करू पाहते। त्यांच्या क्रूर प्रचाराला कुणीही बळी पडू नये। 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवीची त्रिशताब्दी जयंती आपण सर्वजण मिळून मोठ्या उत्साहात साजरी करूया असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले। आता या वाघ्या नावाच्या कुत्र्याने चितेत उडी मारून प्राण त्यागल्याचे सांगितले जाते। ही कथा मुख्यत्वे राम गणेश गडकरींच्या कथांमधून प्रसिद्ध झाली आहे। त्यांनी लिहिलेल्या कथा आणि नाटकांमध्ये वाघ्याची कथा उल्लेखनीय, परंतु शिवचरित्र किंवा समकालीन ऐतिहासिक नोंदणीमध्ये याचा कोणताही उल्लेख नाही। वाघ्या कुत्र्याची समाधी 1636 मध्ये बांधली गेली असे मानलं जातं। त्या काळात रायगडावरील शिवस्मारकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि यावेळी वाघ्याच्या समाधीचा पुतळा उभारण्यात आला होता। त्यामुळे तो ऐतिहासिक नाही आणि तो हटवला पाहिजे अशी मागणी केली जाते। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।